नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आजचा आपला अभंग पाहणार आहे आणि त्याच्या अगोदर मी 2 ओळी सादर करते। त्या अशा आहेत। असं म्हटलं जातं, चित्तात नसेल तर नातं नसतं, वत्स मायेला सोडूनही जगतं। तुका म्हणे प्रीती भावाशिवाय फिकी, संपत्ती असूनही मनात ओसिकी। किती छान प्रकारे याचा भावार्थ आहे। तर आजचा आपला हा अभंग आहे तो पाहूया। चित्ती नाही मे जवळी असिनी काय, चित्ती नाही मे जवळी असिनी काय, वत्स सांडी माय तेने न्याय। प्रीतीचा तो बायो गोड लागे मात, जरी जाय बित्त मिळोनिया। तुका म्हणे अवचे फिरके भाव विन। तर याचा भावार्थ खूप छान प्रकारे आहे आणि हा भावार्थ जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी। चला तर याचा भावार्थ आपण जाणून घेऊया। नमस्कार बाळासाहेब भाईजी। नमस्कार। तर आजचा आपला हा अभंग आहे। तर त्यातली पहिली ओळ आहे, चित्ती नाही मे जवळी असिनी काय। याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी अभंगामध्ये जी पहिली ओळ आहे खूप सुंदर त्याचा भावार्थ आहे की नुसतंच शरीरानं जवळ असून फायदा नाही। जर मनानं जर दूर असेल तर ज्याला आपण म्हणतो की त्याला प्रेम म्हणता येत नाही, ते फक्त एक दिखावा आहे। आजच्या समाजामध्ये आपण बघतो की टीव्हीवर ह्या घटना वाढतच चाललेल्या आहे की लग्न होतात आणि मुलगी, आता करंट अशा काही घटना झाल्या आहे की मुलगी हे सांगत नाही, दबावामुळे लग्न करते की माझं अगोदर कोणा मुलाबरोबर प्रेम होतं हे ते सांगत नाही, दबावामुळे लग्न करतात। आणि नंतर आपण बघतो की काही ना काही अशा घटना होतात की या तर त्या मुलाचं ती मर्डर करते किंवा त्याच्याबरोबर तलाक घेते आणि पुन्हा तिचं जे मन आहे त्याचा तिचा जो एक्स जो बॉयफ्रेंड असतो तिच्याकडे ती जाते। आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर अभंगाच्या नुसार जर भावार्थ बघितला तर फक्त एक शारीरिकदृष्ट्या ते जवळ येऊन फायदा नाही। विधी तर त्यांनी केलेली आहे लग्नाची, परंतु तिचं जर मन पतीशी नाही आहे, तिचं मन, तिचा जो बॉयफ्रेंड पहिलं ज्याच्याशी तिचं प्रेम आहे त्याच्याशी जर तिचा चित्त लागलेला आहे, बुद्धी लागलेली आहे, तर त्याचा जो रिझल्ट आहे तो नंतर आपण बघतो की तलाक होतो या काही ना काही त्याच्यामध्ये केसेस होतात। आणि अशा नुकत्याच आपण घटना या टीव्हीवर पण बघू राहिलो। म्हणजेच महाराजांना सांगायचं आहे की ईश्वरासमोर तुम्ही स्मरण करण्यासाठी बसले, परंतु तुमचं चित्त ईश्वराकडे नाही, फक्त शरीरानं तुम्ही तिथं बसलेले आहे। अच्छा, पण मनानं नाही, मनानं बसलेले नाही। तर म्हणण्याचं तात्पर्य अभंगामध्ये महाराजांना सांगायचं आहे की तुमचं जे चित्त आहे, म्हणजे जसं अभंगामध्ये म्हटलं जातं की तुझे रूप चित्ती राहो, बरोबर। म्हणजेच ईश्वराचं जे रूप आहे ते चित्तामध्ये पाहिजे। फक्तच ईश्वरासमोर भक्ती करायची किंवा वीणा वाजवायची आणि आपलं मन जे आहे ते दुसरीकडं लावायचं, याला ईश्वराला ते पसंत नाही आहे। ह्या अभंगाचा हा एक तात्पर्य या ठिकाणी सांगितलेला आहे। बरोबर आहे। आपली अभंगाची दुसरी ओळ आहे, वत्स सांडी माय तेने न्याय। याचा काय बरं भावार्थ होतो? वत्स सांडे माय त्याने मतलब याचा अर्थ की जसं वासरू आपण बघतो की आपल्या आईला विसरत नाही, बरोबर। 100 गाया असून द्या, परंतु 100 गायामध्ये ते वासरू बरोबर आपल्या आईला शोधून काढतं, ते दुसरीकडे जात नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी भावार्थ अभंगामध्ये खूप सुंदर सांगितलेला आहे की ह्या संसारामध्ये कितीही लोकांमध्ये तुम्ही राहा, संसार प्रपंच करत असताना ज्याचं चित्त ईश्वराशी लागलेलं आहे त्याला ह्या बाह्य गर्दीचा, बाह्य लोकांचा,
बाहेरील पदार्थ, वस्तू, वैभव त्यांचा काही फरक पडत नाही. बरोबर. तो गर्दीत राहत असताना देखील त्याच्या मुखामधून मनामधून नामस्मरण हे ईश्वराचं चालू असतं. तो ईश्वराला कधी विसरत नाही. म्हणूनच या ठिकाणी महाराजांनी सांगितलेलं आहे की संसार प्रपंच करत असतानाही तुम्ही परमार्थ करू शकता, हे महाराजांनी त्यांच्या जीवनामधून दाखवून दिलेलं आहे. ह्या अभंगामधला हा भावार्थ आहे. बरोबर आहे. आता याच्या पुढची आपली ओढ आहे, प्रीतीचा तो बायो गोड लागे मात. या ओळीतील बायो म्हणजे काय? तर या ठिकाणी या अभंगामध्ये जो बायो शब्द, ज्याला आपण सुगंध म्हणजेच जसं आपण बघतो की एक गंध असतो आणि त्या गंधानुसार सर्वात जास्त जर आपण बघितलं तर कुत्र्यामध्ये तो जो एक सेन्सिटिव्ह ज्याला आपण म्हणतो की कोणी जर चोरी केली तर ते कुत्र्याला लगेच कळतं. किंवा म्हणून आपण बघतो की पोलीस लोक पण कुत्रे जवळ बरोबर ठेवतात. म्हणजे तो एक त्यांच्यामध्ये प्राण्यांमध्ये तो गंध असतो आणि त्या एक गंधामुळं की कुठं जरी काही जरी असलं तरी त्या ठिकाणी त्या वस्तूला ते शोधून काढतात. बरोबर. तर या ठिकाणी अभंगामधून भावार्थ महाराजांना हा सांगायचा आहे की मनामधील जो तुमचा सुगंध आहे, मनामधली जी ईश्वराच्या प्रती जी प्रेमाची भावना आहे, कारण जर तुमचं मन आनंदित असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं. बरोबर. आणि तो जो भाव आहे, मनातला जो प्रेमाचा भाव आहे, तो ईश्वर ओळखतो. तर या ठिकाणी जसं आईच्या जसं ते वासरू आईकडं त्याच्या सुगंधामुळं जातं आणि त्यांची ती एक ट्युनिंग आपण ज्याला म्हणतो की समरसता, बरोबर. गुण गुणांना आकर्षित करतात, अवगुण अवगुणांना आकर्षित करतात. चोराला चोर शोधण्यासाठी जास्त कष्ट घ्यावा लागत नाही. किंवा आपण म्हणतो की एखाद्या दारुड्याला दारू पिण्यासाठी दारुडे शोधावं लागत नाही, त्याला ते ऑटोमॅटिक मिळतात. परंतु सत्संगासाठी हा जो सुगंध आहे, ते दुर्गंध आहे, हा सुगंध आहे. चांगले माणसं जीवनात मिळवण्यासाठी पण भाग्य लागतं आणि ती जी फ्रिक्वेन्सी आहे, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी शब्द यूज करतो, ती ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी जुळते त्यावेळेला ईश्वराचं आणि भक्तांचं मिलन होतं. तो जो सुगंध आहे तो खिंचला जातो. जसं वासरू आईकडे खिंचलं जातं ते त्या आईकडेच जातं, दुसरीकडे जात नाही. तसंच या ठिकाणी ईश्वरीय मिलनाचा किंवा ईश्वरीय गोडीचा जो आनंद आहे त्या भक्ताला बरोबर कळतो आणि ईश्वर त्याला तो आनंद देतो. ह्या अभंगाचा तो भावार्थ आहे. बरोबर आहे. खूपच छान. आता याच्या पुढची आपली ओढ आहे ते अशी आहे, जरी जाया भित्त मिळून या. तर या ओळीचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी आपण बघतो की कधी कधी प्रत्यक्ष जीवनामध्ये जर आपण बघितलं, जर एखाद्या गायीनं वासराला जन्म दिला आणि समजा यदा कदाचित ती गाय काही कारणानं जर मरण पावली, बरोबर, तर मरण पावल्यानंतर शेतकरी कुटुंबामध्ये अनुभव आहेत लोकांना की त्या वासराला दुसऱ्या गायीचं दूध पाजलं जातं. अच्छा. तर या ठिकाणी खूप एक मार्मिक हा एक प्रसंग आहे. तर त्या वासराला जगण्यासाठी मोठं करण्यासाठी दुसऱ्या गायीचं जरी दूध पाजलं, तो दुसऱ्या गायीजवळ जरी गेला तरी त्याला आपल्या आईची आठवण जरूर येते की ही माझी आई नाही आहे. ज्याला आपण म्हणतो की लौकिकमध्ये किंवा आपल्या संसारामध्ये पण आपण बघतो की सावत्र आई म्हणजे किती जरी समजा मुलाला जन्म दिल्यानंतर जी त्याची जन्मदाता आई आहे ती जर मरण पावली आणि पतीनं जर दुसरी पत्नी केली, तर ज्या वेळेला त्या मुलांचं संगोपन ती सावत्र आई करते, त्यावेळेला त्या मुलांना जीवनपर्यंत ही एक उणीव भासते की आपली जर खरी आई असते, तिचं जे प्रेम आहे, तिचं प्रेम हिच्यापेक्षा वेगळंच असतं. आणि हे प्राण्यांना पण इथं महाराजांनी गाय आणि वासराची उपमा या अभंगामधून दिलेली आहे. तर त्या वासराला पण ते जाणवतं की जी खऱ्या प्रेमाची जी अनुभूती आहे ती वेगळी आहे,
ती त्याच्यामधून जाणवत नाही. हे या ठिकाणी या अभंगामधून महाराजांना सांगायचं आहे की खरा जो भक्त आहे, त्याचा जो चांगुलपणा, ईश्वराच्या प्रती जे प्रेम आहे, ते त्यालाच जाणवतं की ज्याच्या मनामध्ये तो बसलेला आहे. हे या ठिकाणी अभंगातून सांगायचं आहे. बरोबर, खूपच छान. आता याच्या पुढची आपली ओढ आहे, तुका म्हणे अवचे फिरके भावाविन. याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की तुमची जर भावना नसेल तर कृती, म्हणजे फिरकी ज्याला म्हटलेलं आहे महाराजांनी, की ती कृती एकदम व्यर्थ आहे. जर तुमची ईश्वराप्रती भाव आणि भावना नाही आणि तुम्ही किती जरी कृती केली, त्यामागं किती जरी दिखावा केला, म्हणून आपण बघतो की कधी-कधी लोकं एवढी पूजा करतात, अर्चना करतात आणि म्हणतात की एवढं करूनही आम्हाला यश मिळालं नाही. बरोबर. अभंगाच्या नुसार पण अर्थ जर आपल्याला महाराजांना तो सांगायचा आहे की तुम्ही कृती करताना त्या कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवून ती कृती केलेली आहे. तुम्ही भावनेला महत्त्व नाही दिलं. बरोबर. या ठिकाणी भावनेला जर महत्त्व दिलं तर तुम्हाला कर्माचं फळ ऑटोमॅटिक मिळतं, देर सवेर मिळणार निश्चित. परंतु या ठिकाणी ज्या वेळेला आडंबराकडे जास्त महत्त्व आपण देतो, त्यावेळेला आपल्याला त्याचं जे फळ आहे ते मिळत नाही. हे या ठिकाणी महाराजांनी अभंगामधून सांगायचं आहे. बरोबर आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना तुम्ही कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? तर या ठिकाणी आपल्याला या अभंगामधून आध्यात्मिक संदेश हा आपल्या भाविक भक्तांना द्यायचा आहे की वरवर प्रेम करून काही फायदा नाही आहे. चाहे ईश्वराशी असो, चाहे नातेसंबंधामध्ये असो, तुमची भाव आणि भावना ही अंतःकरणामधून पाहिजे. या ठिकाणी तेच उदाहरण महाराजांनी गायीचं आणि वासराचा जो संबंध आहे, तोच आपण आपल्या नात्यामध्ये जर बघितला, एक आई आणि मुलगी असो, मुलगा असो किंवा सावत्राई असो, या ठिकाणी आपल्याला तो फरक जाणून येतो. म्हणजेच या ठिकाणी या अभंगामध्ये विशेष मनामधलं प्रेम, भावना ह्या गोष्टींना महाराजांनी महत्त्व दिलेलं आहे आणि ते जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. काही काही उगाच शरीरानं औपचारिकरित्या एक नातेसंबंध निभवायचे म्हणून जातात, परंतु आतून प्रेम नसतं आणि ते नंतर दिसून पण येतं. तर या ठिकाणी ईश्वराशी आंतरिक प्रेमाला कसं वाढवायचं किंवा त्याचा सांभाळ कसा करायचा, हा या ठिकाणी महाराजांनी आध्यात्मिक संदेश या अभंगातून आपल्याला मिळतो. बरोबर आहे. तुम्ही इथे आलेत आणि छान प्रकारे याचा भावार्थ सांगितलेला आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिले आहे की बापाचं आणि लेकराचं किंवा आपले जे आई वडील आहे त्यांचं आणि मुलांचं काय नातं असतं. किती छान असं त्यांचं नातं असतं, कारण त्याच्या मागचा भाव काय आहे ते जाणून घेत असतात. या ठिकाणी असं पण म्हटलं जातं, सतगुरु तू माया मिल करू, तुला कस विसरू. सतगुरु तू माया मिल करू, तुला कस विसरू. तर खरंच आपण जर त्याला सुद्धा, ईश्वराला सुद्धा आपण आपले बापा समान किंवा आई वडिला समान प्रेम केलं तर आपल्याला सुद्धा त्यांचं प्रेम प्राप्त होतं. असंच नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.